मंत्री नितेश राणे यांनी लव जिहाद प्रकरणावरून टीकास्त्र सोडलंय। बॉलिवूडच्या खान मंडळींनी लव जिहाद सुरू केलं असा थेट आरोप आता नितेश राणे यांनी केलाय। लोकांनी हिंदू कलाकारांचेच सिनेमा पाहावे असं आवाहन नितेश राणे यांनी केलंय। धुरंधर, छावा बॉलिवूडच्या खान मंडळींवर भारी पडलंय असं नितेश राणे म्हणतायत। खरं म्हटलं तर हे सगळे हिंदू चित्र हे जे काय बॉलिवूड चित्रपटांमध्ये तो काय शाहरुख खान 4 बटन उघडलं आपलं शोधायला लागले शाहरुख खान, तो आमिर खाननी काहीतरी केलं, हे केले सगळे खान लोकांनी, हे सगळे लव जिहादचे सगळे जबाबदारी खान लोकांचे चित्रपट आहेत बघा। बरोबर हिंदूंना कमी दाखवणार, हिंदूंना कसं टार्गेट करायचं हे आतापर्यंत या खान लोकांनी हेच कार्यक्रम चालू केले। पण आता काळ बदललेला आहे, आता या खान लोकांचे खाण्याचे वांगळे झालेले आहे। कारण का आमचा धुरंधर आणि छावा त्या लोकांना भारी पडतोय, ही ताकद हिंदू समाजामध्ये आहे। आपण पण निर्धार करायला पाहिजे की चित्रपट बघणार तर आम्ही या हिंदू ऍक्टर लोकांचेच बघणार, बाकी लोकांना घरी बसवणार, ही भूमिका तुमच्या सगळ्यांची असते। पुन्हा एकदा संदीप सर तुमच्याकडे येतोय मी। संदीप सर, प्रश्न असा आहे की धुरंधर नंतर बदललेला बॉलिवूडचा ट्रेंड आणि या निमित्तानं आलेलं हे विधान कसं पाहतोय? हा ट्रेंड आणखीन बदलतोय की याचे काही राजकीय संदर्भ आता पाहावे लागतील? राजकीय संदर्भ ऋषी आपण बघतो की 2014 पासूनच बदलत गेलेले आहेत। 14-19 हे महत्त्वाची वर्ष होती ज्यावेळेस नरेंद्र मोदीच्या भाजपनं हा विश्वास दिला, अनअपोलोजेटिक हिंदू छबी ज्याला आपण म्हणतो, की अशा पद्धतीचं पण राजकारण करता येतं, आम्हाला मुस्लिम वोट बँकेची गरज नाही भासत, अशा पद्धतीचं भाषण या अशा पद्धतीच्या ज्याला म्हणतात कॉन्फिडन्स एक प्रकारे या मोदींच्या भाजपनं 2014 नंतर 2019 पर्यंत त्यांनी दाखवला। 2024ला सुद्धा 240 जागा का असेना, 400 पार नाही जाऊ शकले, पण 240 जागा सुद्धा ह्याच पूर्ण नव्या समीकरणानं अनअपोलोजेटिक हिंदू मतांचं राजकारण, मुस्लिम मतपेटीला नाकारणं आणि तुमच्या मतांशिवाय सुद्धा आम्ही जिंकून येऊ शकतो, हा विश्वास मतदारांना त्यांच्याहीपेक्षा जास्त हा नेत्यांना देण्यात भाजप यशस्वी ठरली होती। तोच ट्रेंड पुन्हा आपल्याला सगळ्या क्षेत्रात थोडा थोडा पर्कोलेट होताना पाहायला मिळतोय। त्यामुळं संग्राम जगताप असतील की जे परवापर्यंत हे पूर्ण मुस्लिम मतांमुळे मी जिंकून येतो, अहिल्यानगर, अहमदनगर जुनं तिथनं असं सांगायचे, ते आता हिंदुत्वाचा चेहरा बनलेले आहेत। नितेश राणे जे शिवसेनेपासून ज्यांची सुरुवात झालेली असली घराण्याची, तरी पण जे काँग्रेसमध्ये सुद्धा होते आणि आपल्याला माहिती की त्यांची छवी अशी नव्हती, पण आता ते सुद्धा कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हटलं महाराष्ट्रातला की जे चेहरे समोर येतात त्यापैकी एक म्हणजे नितेश राणे आहेत। आणि त्यांनी अशा पद्धतीनं विधान करणं हे अर्थातच अपघात नाही आहे। आणि त्यांनी ज्या 2 सिनेमाची नावं दिली ऋषी, छावा जो अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांवर बनलेला होता आणि आपल्याला असं म्हणावं लागेल की धुरंधर तरी अलीकडचा आहे, छावानं संभाजी महाराजांचं जे आयुष्य होतं, त्यांनी ज्या पद्धतीचं शेवटचे त्यांचे 40 दिवस हाल सहन करून त्यांनी औरंगजेबासमोर धर्मासाठी ज्या पद्धतीचं वीरमरण पत्करलं, ही जी स्टोरी होती ही महाराष्ट्राबाहेर आणि जिथं हा इतिहास पोहोचला नव्हता तिथं पोहोचवण्याचं श्रेय हे विकी कौशल, छावा आणि आपल्या उतेकरांना जातं। आणि त्यानंतर एक राष्ट्रवादानं भरलेला, त्यामध्ये थोडंफार पुन्हा एकदा तो प्रोपोगंडा हा न आवडणारा शब्द जरी असला तरी जो सिनेमा 3000 कोटींचा गल्ला भरणारा तो धुरंधर, यांनी हे सगळे आत्ताचे राष्ट्रवादाचे गणित समीकरणं हे बदललेली आहेत पूर्ण। आणि तीच भाषा आपल्याला नितेश राणे यांच्या विधानामध्ये दिसते। नक्कीच, एकूणच या सगळ्याचा विचार करताना आता ही भूमिका पुढे कशी जाणार, रितेश देशमुखच्याही बाबतीत येणार का, या सगळ्यांवर आपलं लक्ष असंच असेल। धन्यवाद सर या सगळ्या अपडेटबद्दल।